तर आपल्यासोबत आहे नारदबुंदीचं काम करणारा एक मित्र. दादा नाव सांग. दीप प्रमोद पवार, गाव कसबा आणि शाळेत जातोस? शाळा 12वी झाली, ITI झालं. ITI करतोस. मग तुला नमन क्षेत्र सोडलं तर दुसरं काय करता येतं की फक्त नमन क्षेत्र? नाही, जॉब वगैरे काय करत नाही ना, अजून शिकतोस? शिकतोय. नमन कलेबद्दल काय सांगशील? काय आता ही लोककला आपणच जपायला पाहिजे, बरोबर. दाखवून द्यायला पाहिजे लहान पोरांना की हां नमन काय असतं. बरोबर. आपण पण जायला पाहिजे नमन. बरोबर. आणि कधीपासून काम करतोस? मी ह्याच वर्षी आलो. पहिलंच वर्ष आहे तुझं? पहिलंच. भीती वाटते का? पहिल्यांदा म्हणजे तू पहिल्यांदा मुंबई रंगमंचावर आलायस ना? हा, पहिलाच मुंबईचा शिवाय मला. ओके, घाबरू नकोस, बिंदास काम कर. आणि घरातून सपोर्ट आहे तुला? आणि पिंट्याबद्दल काय सांगशील? त्या का ते महानच आहे, त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. ओके, म्हणजे नमन आवडतं तुला? आवडतं. ओके, धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच नमन कला जपत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.